नमस्कार मंडळी. प्रभाग क्रमांक 1 मध्ये नगरसेवक पदाच्या दुसऱ्या उमेदवार आहे अर्चना रवींद्र इंगोले. या सर्वसाधारण गट क मधून उभे आहे. यांच्याशी आपण काही खास बातचीत करणार आहे. ताई नमस्कार. ताई, माझा पहिला प्रश्न असा आहे की राजकारणात आहात तुम्ही, राजकारणात कार्य करत आहात. महिला म्हणून राजकारणामध्ये कशा कशा पद्धतीने तुम्हाला स्वतःला पाहता? नमस्कार. सर्वप्रथम मी पक्षश्रेष्ठीचे आभार मानते की ज्यांनी मला विश्वास ठेवून ही उमेदवारी दिली. 2012ला पहिली उमेदवारी मला पक्षाला विश्वास ठेवून दिली. त्याची पार्श्वभूमी अशी की मी आणि माझे मिस्टर रवींद्र बाबूरावजी इंगोले आणि अर्चना रवींद्र इंगोले आम्ही दोघे जण सामाजिक कार्य करत असताना योगायोगाने का होईल त्यावेळेला राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील असताना आणि रावसाहेब शेखावत आमदार असताना त्यांनी आम्हाला उमेदवारी दिली. 2012 ते 17 ला मी नगरसेवक होती आणि त्यावेळेला सुद्धा मी प्रचंड मताने निवडून आली. त्याच्यानंतर काम करत असताना दोघांनीही आम्ही कामामध्ये झोकून दिलं, कारण आम्ही सर्वसामान्य कुटुंबातले लोक आहोत. लोकांनी आमच्यावर विश्वास टाकला आणि मग त्या कामाला आणि त्यांनी टाकलेल्या विश्वासाला न्याय म्हणून आम्ही जबाबदारी स्वीकारली आणि आम्ही सतत काम करत होतो. 2012 ते 17चा कार्यकाळ एवढा सुंदर गेला की नुसतंच रस्ते, रोड, नाल्या, साफसफाई हा विषय हा असतोच. नगरसेवकाचं कामच असतं साफसफाई, दिवाबत्ती करणं, कारण नागरिकांच्या ह्या प्राथमिक गरजा आहे. हे करत असतानाही आपण प्रभागामध्ये महिलांसाठी काही ट्रेनिंग्स असतात, मुलांसाठी काही कौशल्य ट्रेनिंग असतात, महिलांसाठी विशेष म्हणजे सिनियर सिटीजनसाठी काही उपक्रम होते. ते राबवत असताना, काम करत असताना 17चा हा 5 वर्षाची 2012 ते 17 हा कालावधी संपला. त्याच्यानंतर परत पक्षाने मला उमेदवारी दिली. 2017ला मी परत उभी राहिली काँग्रेस पक्षावर. त्यामध्येही त्यावेळेला सुरुवातीला 2चा प्रभाग होता, त्याच्यानंतर 4चा प्रभाग झाला. 4च्या प्रभागामुळे त्यावेळेला सुद्धा मी ओबीसी महिला उमेदवार म्हणून होती. त्यावेळेला 4,500 मतांनी मी पडली आणि दुसरी महिला 2700 मतांनी निवडून आली. याचा अर्थ असाच की त्यावेळेला थोडंसं काटेची लढत म्हणतात ना. ताई, माझा आत्ताचा प्रश्न असा आहे या निवडणुकीचा, का निवडून जर तुम्ही आलात, जनतेने तुम्हाला मत दिलं, कौल दिला, तुम्ही निवडून आलात, तर पहिल्या 100 दिवसांमध्ये तुम्ही असे काय कामं करणार की जनतेच्या त्या हिताचे असणार? पहिले 100 दिवस कसे असणार? मी एक सांगू इच्छितो, यावेळेला 2017ला पराभव झाल्यानंतर ज्या वेळेला मी लोकांशी भेटत होते, त्यांनी एकच सांगितलं, ताई तुम्ही आम्हाला प्रभागात पाहिजे. ते एक प्रेरणा घेऊन मी सगळ्यांशी भेटत होती आणि त्याच वेळेला ठरवून टाकलं की मी याच्यानंतर 2000 नंतर ही जी निवडणूक आहे ही मी लढवणार आहे. हे जनतेच्या सहकार्याने आणि आशीर्वादाने मी याच्यामध्ये परत सक्रिय झाली आणि हे काम करत असताना माझी एक काम करायची एक ब्लूप्रिंट तयार झालेली आहे. ती म्हणजे अशी की वार्डामध्ये साफसफाई, स्वच्छता असायला हवी, कारण येत्या 5 वर्ष ते आणि 3 वर्ष जवळजवळ 8 वर्षाच्या ड्युरेशन पिरियडमध्ये एकच ओरड मिळत होते आहे की ताई तुम्ही असताना जेवढी साफसफाई, नीटनेटकेपणा राहत होता वार्डात तो राहत नाही. प्राथमिक साफसफाई आणि इतर गोष्टीला मी प्राधान्य देईल. दुसरी गोष्ट, विकासाच्या मुद्द्यावर जर बोलायचं झालं, आमदाराचा निधी असतो तो प्रचंड असतो, तो होतच असतो, पण नगरसेवकाचा जो निधी असतो प्राथमिकता, त्याचा सुद्धा या ठिकाणी कुठेच उपयोग झालेला नाही आहे. प्रथमतः तो करण्याचा उपयोग मानस आहे माझा. आणि त्याच्यानंतर जे प्रभागामध्ये काही अनेक ठिकाणी प्रॉब्लेम असे आहे, काही ठिकाणी मुलं बाहेरगावी शिकायला जातात किंवा बाहेरगावून शिकायला येतात, तेव्हा अभ्यासिका घ्यायचा माझा मानस. प्रत्येक वार्डामध्ये अभ्यासिका हा इमारती घ्यायचा मानस आहे, कारण महानगरपालिकेमध्ये खूप सुविधा आहे, फक्त नागरिकांपर्यंत त्या पोहोचून द्यायची ती जबाबदारी माझी आहे. आणि त्याच्यानंतर महिला सक्षमीकरणासाठी फक्त बाता म्हणून नाही, तर मला ह्या काम करून दाखवायचं आहे महिलांसाठी. आणि तरुण मुलं जे आहेत त्यांच्यासाठी काहीतरी उपक्रम करून, म्हणजे फर्स्ट स्टेजला जे ट्रेनिंग असते ते वार्डामधून जर झालं तर पुढे त्यांना मोटिवेशन मिळते आणि पुढे ते तयार होतात आणि चांगल्या वाटचालीकडे ते करतात. तो एक मानस माझा आहे. ताई, विरोधकांकडे कसे बघता? ऍक्च्युली विरोधक माझ्यासमोर अजूनही दिसत नाही, कारण जनता माझ्या पाठीशी आहे. मी जेव्हा 5 वर्षापासून लोकांच्या संपर्कात आहे, तर लोक हेच म्हणतात, अर्चनाताई तुम्ही नाही हो तर आमची पंचायत होऊन राहिली. लोक आनंदाने म्हणतात. त्याच्यामुळे मला विरोधक हा दिसतच नाहीये. आणि लोकांनी निवडून दिलं तर आनंदच आहे, नाही दिलं तर मी त्यांच्या सेवेत आहेच. त्याच्यामुळे विरोधक हा माझ्यासाठी प्रश्न नाहीये. लोक माझ्या समोर दिसते आणि आमच्या पॅनलचे 4ही उमेदवार अगदी स्ट्रॉंग आहे. विशेष म्हणजे पक्षाने एवढं सुंदर नियोजन केलेलं आहे. 4 कोपऱ्यावरून 4 उमेदवार घेतलेला आहे. एक शेगाव मधून आमच्या प्रतिभाताई आहे,
त्याच्यानंतर राहडगाव म्हणून आमचे मुकेश दादा गिरी आहे आणि अर्जुननगर परिसरात मधून आमचे राजेंद्र भाऊ लांडे आहे. आणि हा जो संपूर्ण शेगाव नाक्यापासून तर कठोऱ्या नाक्यापर्यंत जो परिसर आहे त्याच्यामध्ये मला माझी नियुक्ती केली आहे. म्हणजे दूरदृष्टी ठेवून या आमच्या पक्षश्रेष्ठीने आम्हाला चौघांना निवडलेलं आहे. सुंदर असं आमचं पॅनल आहे. त्याच्यामुळे आम्ही चौघे जण एकत्र येऊन हे निवडणूक लढणार आहे आणि आम्ही विजयी होणार आहे. विजयी झाल्यानंतर आमची एक नैतिक जबाबदारी राहील की चौघांनीही सोबत राहून काम करणार, हा आमचा मानस आहे. ताई, मुख्य लढत कुठल्या पक्षासोबत होईल? हे पक्ष भरपूर आहे. आता ज्या वेळेला मी तर अजूनही बॅलेट पेपरवर महिलांचे कोणाचेच नाव नाही पाहिले, पण जवळपास राष्ट्रवादी काँग्रेस, बीजेपी आहे, सेनाचे 2 चुली झालेले आहे. त्याच्यानंतर बीजेपीचं अनेक पक्ष भरपूर आहे, पण मुख्य पक्ष माझा एकच असल्यामुळे आमचं पॅनल स्ट्रॉंग आहे आणि मी कोणाशी आमचं लढतच नाही असं मला असं तरी आता वाटायला लागते. शेवटी काय राजकारण आहे, लोकांनी निर्णय घ्यावा. जनता पाठीशी आहे आमच्या, लोकांनी कौल द्यावा. जनता पाठीशी आहे, लोकांनी कौल द्यावा आणि आमची लढत, मुख्य लढत ही कुणाशी नसून आमची जनतेसाठी लढाई आहे, हे यांची भूमिका आहे. अमरावतीमध्ये आले होते आणि त्यांनी विकासाच्या विजनवर तुम्हाला जनतेला आव्हान केलं होतं की आम्ही विकासात्मक कामं करण. यावर तुमचं काय मत? माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या ठिकाणी काल आलेले होते, मान्य करते मी. परंतु हे सांगत असताना आता तुम्ही जो प्रश्न केला की विकासाच्या दृष्टीने तुमचं काय दृष्टिकोन आहे, बघा, विकास हा एका दिवशी होत नसतो. काँग्रेसची 75 वर्ष झाले, 75 वर्ष हा जुना पक्ष आहे आणि काँग्रेसची सत्ता असताना ज्या वेळेला, कारण एक साधं उदाहरण घ्या ना, ज्या वेळेला मी 2012ला निवडून आली त्यावेळेला असा हे माझ्या एरियामध्ये असा एरिया हे होता की तिथे पिण्याची पाईपलाईन सुद्धा नव्हती. म्हणजे लोक ब्लिचिंग टाकून पाणी प्यायचे. प्राथमिक गरज काय, मी पाणी पुरवठा केला त्या ठिकाणी. नंतर काय असतात रोड, रस्ते, नाले, खडीकरण, हे करत करत टप्प्याटप्प्याने आज त्या ठिकाणी ती कॉलनी, एक उदाहरण देते, खूप सुंदर झाली. याचा अर्थ असा नाही की एकदमच विकास झाला. आताच जे बोलले ना, काँग्रेसची सत्ता होती तर काँग्रेसने हे करत 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 इथपर्यंत आले. आता जर तुम्ही म्हटलं संपूर्ण जेवण शिजवलेलं आहे आणि खायला समोर 5 जण बसलेले आणि त्याचा आस्वाद घेते, असं या सरकारचं झालेलं आहे. काँग्रेस अगदी तळागाळापासून वरपर्यंत माणसाला जिवंत करत इथपर्यंत आणून पोचवलं. आणि आताच्या घडीत जर पाहतो तर तुम्ही म्हणता की नाही, ये मैंने किया, ऐसा नहीं है भाई, ये उन्होंने नहीं किया. जब माझ्यासारखी छोटीशी नगरसेविका, एक छोटं सामान्य नेतृत्व ज्या वेळेला काम करत असताना हे कठीण कठीण प्रवास करत असते, त्यावेळेला एक सुंदर असं कुठेतरी त्याचं आउटपुट मिळते. तशासारखंच झालेलं हे संपूर्ण काँग्रेसच्या काळात सगळं झालेला. आय टी पार्क पासून, मी मोठ्या याच्यात राजकारणात जाणार नाही, पण शिक्षणाचा तुम्ही विषय घेतला म्हणून सांगते. आय टी पार्क असो, कम्प्युटरचं युग आहे, हे माननीय माजी पंतप्रधान राजीव गांधी यांनी हे सगळं दूरदृष्टिकोन ठेवून हे सगळं जनतेसमोर आणलं आणि देशासमोर आणलं. म्हणूनच आज आपण त्याच्यावर हे जे आपण सोशल मीडिया म्हणा किंवा आता इतर गोष्टीचा वापर करून राहिलो, हे त्या माध्यमातून, म्हणजे खाली टॉप टू बॉटम त्यांनी मेहनत घेतलेली आहे. काँग्रेसचा सत्ता होती, त्यांनी काहीच केलं, हे बिलकुल चुकीचं आहे. आता भारतीय जनता पार्टी, मी असं म्हणत नाही त्या पक्षाने काय काम केलं, काय त्यात मला खोलवर जायचं नाही, पण हे करत असताना सुरुवातीला जे काय म्हणते कष्ट उपसले ते फाउंडेशन, ते खरे काँग्रेसने उचललेले आहे. त्याच्यामुळे मी हे सांगू इच्छिते की हे काम करत असताना जर चुकून एखाद्या वेळेला एखाद्या उमेदवाराने म्हटलं की आमच्या काळात आम्ही शाळा डिजिटलाइज करू, पहिले शाळा बांधायचं काम कोणी केलं हे बघा. एखाद्याने जर म्हटलं की आम्ही ई लायब्ररी करू, पण ते आणायचं काम कोण केलं हे बघा. त्याची पार्श्वभूमी तुम्ही बघून घ्यायला पाहिजे. सांगायचं तात्पर्य काय, आमचे सहकारी राजेंद्र भाऊ लांडे यांचं विजन खूप सुंदर आहे. ते म्हणतात की शाळा म्हणते, महानगरपालिकेची शाळा म्हणते त्यांचं एकच म्हणणं आहे, शाळा डिजिटलाइज व्हायला पाहिजे. कारण बाहेर जे पाहतो ना, शिक्षणाचा प्रचंड खर्च वाढलेला आहे, महागाई वाढलेली आहे आणि सर्वसामान्य लोकांना परवडत नाही शिक्षण. तर याच्यासाठी मला असं वाटतं महानगरपालिकेच्या शाळा, संपूर्ण शाळा ह्या डिजिटलाइज व्हायला पाहिजे. याच्यासाठी सुद्धा गव्हर्नमेंटने काहीतरी करायला पाहिजे. आता तर शाळा चक्क बंद व्हायला लागल्या. शाळेमध्ये जर 2-4 विद्यार्थी असेल तर तो शिक्षक दुसरीकडे समायोजनामध्ये टाकते, म्हणजे त्या मुलांची गडबड, मुले कमी आहे आणि त्या शिक्षकांची गडबड, त्यांना कुठेतरी विसावून जावं लागते. याचा अर्थ काय आहे, सगळं डिस्टर्ब होऊन राहिलेलं आहे. आता तुम्ही म्हणता आम्ही विकासाचे कामं घेऊन लोकांसमोर जाऊ, मुख्यमंत्र्यांनी काय बोलले मला माहिती नाही, कारण आम्ही प्रचारात होतो.
परंतु त्याच्यासाठी खाली काम करणारे जे लोक पाहिजे ते खमके, हुशार आणि त्यांच्या जवळ सुद्धा दूरदृष्टी पाहिजे. काही मला हे काम करायचंय, माझा काय दृष्टिकोन, काय माझं काम करायचं. जसं एक उदाहरण घेते, प्रभागाचं आहे. माझा वार्ड कसा सुंदर होईल, छान होईल, याच्यासाठी माझा दृष्टिकोन काय, याचं 5 वर्षाचं पूर्ण नियोजन माझ्या डोक्यात असलं पाहिजे. असा उमेदवार पक्षाने द्यायला पाहिजे. योगायोगाने काय होईना, आमच्या पक्षामध्ये 4ही उमेदवार सुशिक्षित, सुंदर आणि दूरदृष्टी ठेवणारे उमेदवार पक्षाने दिलेले आहेत. प्रचार यंत्रणा कशा पद्धतीने राबवताय तुम्ही? प्रचार यंत्रणा बघा, आता वार्ड ज्या वेळेला, कारण एक तर या सरकारने एवढा गोंधळ करून ठेवलेला. खरं तर मी या सरकारला एक नम्र विनंती करते की एक वार्ड एक नगरसेवक द्यायला पाहिजे. म्हणजे एक छोटंसं कुटुंब असलं की तो एक मुख्य माणूस त्या कुटुंबाची जबाबदारी छानपणे सांभाळून घेते. आता असं झालेले 4 प्रभाग केले, त्याच्यामुळे काय झालं, 4 प्रभागातून रुलिंग पार्टीचे 4ही उमेदवार निवडून आले तर फार छान होईल. नाही तर दुसरे आले, तो म्हणते मले मताने. आजकाल चालते ना रे असं, मले मताने मिळाले, यानं माय काम नाही केलं, त्यानं माय काम केलं. हा गोंधळ ह्या सरकारचं पाहूनच राहिले ना, सतत भांडून राहिले. नुसतं 5 वर्ष 10 वर्षापासून नुसतं भांडणं चालू आहे. विकासाच्या मुद्द्यावर सरकार कुठेच बोलत नाही. नुसतं भांडाभांडीमध्ये, खेचाखेचामध्ये या सरकारचा कार्यक्रम चालू आहे. याले तिकडे आणायचं, त्याला इकडे ओढायचं आणि आपण ती खुर्ची कशी राखून ठेवायची याच्यासाठी कार्यक्रम चालू आहे. हे वर चालू आहे, खाली तसंच होणार आहे. महानगरपालिकेमध्ये तसंच चालू आहे. माय नगरसेवक कसे निवडून ये याच्यासाठी प्रत्येक काय म्हणतो आपल्या नेत्याचा हे आहे. पण याच्यामध्ये काय होते, सामान्य जनतेचं खूप नुकसान होते. उत्कृष्ट उमद असलेले आणि दूरदृष्टी असलेले जर उमेदवार निवडून दिले तर त्या वार्डाचा, त्या महापालिकेमध्ये काम करताना विकास होईल आणि विकासात्मक कार्यासाठी ते सक्षम उमेदवार निवडून द्यायला पाहिजे. याच्यासाठी मला असं वाटते की जनतेने आम्हाला तर कौल दिलेलाच आहे, विषयच नाही. पण आम्ही जात असताना प्रत्येक घरामध्ये, एक तर यावेळेस काय झालं, वेळ फार कमी मिळालेला आहे. लवकर एक तर त्यांनी 3 वर्षापासून, म्हणजे 5 वर्ष गेल्यानंतर 3 वर्ष, म्हणजे महापालिकेमध्ये पहिल्यांदा असं झालं की 3 वर्ष प्रशासनाचा काळ लावला. 3 वर्षामध्ये जनतेला काय फेस करावं लागलं हे आम्हाला माहिती आहे. योगायोगानं का होईना, की मला माहिती होतं की आपल्याला इलेक्शन केव्हा तरी लागणार. आपण लोकांच्या कॉन्टॅक्टमध्ये असताना त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. एकच म्हटलं, मावशी आता एकच काम करा, तुम्हाला हा जो त्रास होऊन राहिला ना, त्यावेळेला आमच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहा तुम्ही, आम्ही निवडून देतो. आमचा एकच माणूस आहे. आम्ही प्रत्येकाच्या घरोघरी सगळ्यांच्या भेटी घेऊन राहिलो, प्रत्येकाच्या समस्या काय ते जाणून घेऊन राहिलो, लिहून घेऊन राहिलो. त्यांना एकच आम्ही या ठिकाणी विश्वास देऊन राहिलो की आम्हा चौघांना निवडून द्या. म्हणजे एका कुटुंबातली 4 माणसं असले काय होते, काम करायला सोपं जाते. चुकून एका राहडगावचा प्रॉब्लेम असला तर आम्ही मुकेश भाऊला सांगू शकतो, मुकेश भाऊ आपल्या राहडगावचा प्रॉब्लेम आहे, बघून घ्या. तो शेगावचा प्रॉब्लेम असला तर ताईला म्हणतो, ताई आपल्या घरातला तिकडचा प्रॉब्लेम आहे, तो बघून घ्या. माझ्याकडे प्रॉब्लेम असेल तर मी सांभाळून घेते. अर्जुननगरमध्ये असेल तर दादांचं. म्हणजे एकमेकांना आम्ही सांगून राहिलो की हे पहा, आपल्याला चौघं मिळून काम करायचंय. लोकांच्या समस्या आम्ही कोणत्या आहेत त्या जाणून घेऊन राहिलेल्या आहे. विशेष म्हणजे सगळ्यात जास्त लोकांना कचऱ्याचा त्रास होऊन राहिला 3 वर्षापासून. म्हणजे इतकी प्रशासनाची म्हणजे दुरावस्था झालेली आहे. कोणाचं लक्ष नाहीये, कॉन्ट्रॅक्टर येत नाही, SI कुठे आहे, काय गाडीवाली काय साफसफाईचा भोंगा वाजलेला आहे. त्याच्यासाठी साफसफाई हा पहिला माणूस आहे. दुसरी गोष्ट, रखडलेले कामं पूर्ववत आणि क्वालिटीचे कामं करून घ्यायला पाहिजे. आणखी एक सांगू इच्छिते, तुम्ही हे एक ब्लू हाय काय म्हणतो त्याला, एक पॉइंटमध्ये नोट करा की कामं होऊन राहिले. आता काय झालं, आमदाराचं काम, आमदार म्हणजे आमचे 4ही उमेदवार निवडून द्या, बघा हे रस्ता केला, लगेच भूमिपूजन करते. 4ही उमेदवार येते आणि आमचं काम झालं, आमच्या आमदारांनी काम केलं म्हणते. पण सर, काम होत असताना ह्या कामामागे जनतेचा पैसा खर्च होऊन राहिला, त्याला पण क्वालिटी नाहीये. कसं तरी निवडणुकीच्या तोंडावर कसं तरी काम चालू आहे. म्हणून म्हटलं, क्वालिटीचे कामं, व्यवस्थित कामं व्हायला पाहिजे, याच्याकडे लक्ष राहील. आणि विशेष म्हणजे लोकांच्या समस्या आम्ही नोट डाऊन करून आम्ही त्याच्यावर अभ्यास करून आम्ही ते काम करायसाठी हातात घेणार आहे. सौ अर्चना रवींद्र इंगोले यांनी या ठिकाणी आपलं मत व्यक्त केलंय. धन्यवाद. ते